खरोखर आता आमचे प्रतिस्पर्धी सन्माननीय श्री प्रकाश पारकर बुवा, अप्रतिम अशी भजनाची सुरुवात कमी वेळामध्ये, म्हणजे भजन कसं करायचं, कुठे करायचं आणि कधी काय करायचं या आमच्या पारकर बुवांकडून शिकण्यासारखं आहे. उत्कृष्ट असं भजन आज सादरीकरण केलं. एकदा जोरदार टाळ्या म्हणजे पारकर बुवांसाठी होते. भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न आमच्या पारकर बुवांनी केला. पहिल्यांदा सांगितलंय खायचं असं गाव नाही लय आमच्या पारकर बुवांची. पण बोलता बोलता एक बोलान गेले, मी असं काय बोलले नाही होते. कारण बुवा काय बोलले की म्हणाले, बुवा म्हणतात माझा आता वय झाला. तुमच्याकडे बघून असं मला वाटतं का आधी सांगा बाबा. आधी एकदम आताचे तुम्ही घरे 25 ते वाटतात. बघा बघा तुम्ही एकदम टकाटक एकदम पेहराव काय बुवांचं. मग काय सांगतात बघ मला बघ काय म्हणत खांबा गोदान म्हणतो एकदम. काय बुवा आमचे तसे त्यांचा खाना आता पौष्टिक खाना, म्हणजे पहिल्यापासून ते असे पौष्टिक खाना खाल्लेले आहेत. आमच्यासारख्या खतावरचा खाना नाही बुवांचा. म्हणजे बुवा नाही म्हणतात ते 10-12 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण खाणं त्यांचं पौष्टिक. आम्ही काय मॅगी, कुरकुरा, काय बचे कंपनी पास्ता देतात मम्मी करून. ह्या आमचा खाना, त्यामुळे आमची हाडा झाली आता कुरकुरा खाऊन कुरकुरीत. समजला म्हणजे मी हन खाते पण हन मागा खातात का करणार का. पण बुवा असं पौष्टिक. आणि ही खरी तर कमाल कोणची असतात मंडळी, तर खरी कमाल कोणची असतात ना, तर आमच्या वहिनीची म्हणजे आमच्या पारकर बुवांच्या सौभाग्यवतीची का जोरदार टाळ्या बनवते. बुवा लेट होण्याचं कारण काय, बुवा लेट होण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे, बुवांना 2 भजन, एक त्यांच्या मंदिरामध्ये आरती. पण म्हणाले बुवा मी कधी पण कुठे गेलो तरी बाहेर जेवणार नाही बुवा कधी, ते घरी त्यांच्या सौभाग्यवतीने म्हणजे आमच्या वहिनीने केलेलं जेवण जेवतात, म्हणून त्यांची तब्येत अशी जोरदार. आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे. माझाच सांगतोय बुवा, माझाच सांगते माझ्याकडे परिस्थिती वेगळी आहे. आमची बायको ना, माझी बायको ती पाककला स्पर्धेत उतरलेली. कशात? पाककला स्पर्धेत उत्कृष्ट सुगरण पाककला एकदम उतरली. आणि त्या मंडळात पण तिला 1 नंबर दिले. काय 1 नंबर, माझ्या मिसेस 1 नंबर येलो. आणि 10:30-11 वाजता रात्री माका फोन त्या आयोजकांचो, बुवा म्हणालो तुम्ही इकडे यावा. झाला काय नाही म्हणालो, तुमच्या मिसेस 1 नंबर येलो, तुमचा सत्कार करूचो. म्हटलं माझा सत्कार कशा, पाककला जेवण केल्यान तिना, पदार्थ केल्यान तिना, तिचो सत्कार करा, माझा सत्कार किती करतास. नाही म्हणाले तुमचा सत्कार करूचो. बाबा मी गेले सत्कार केलाय, मी सत्कार केलाय, माका आपला सत्काराक बसवले नाही, सत्कार माझो केल्यानी, चांगला चांगला माका आपला सत्कार केल्यानी, बक्षिसा दिल्यानी. मी म्हटलं माझा सत्कार कशा, तर ते म्हणाले तुमचा सत्कार ह्यासाठी करता, तुमच्या मिसेसचा 1 नंबर जरी इलो असलो तरी तुम्ही आतापर्यंत तिला जेवण जेवला तुम्ही पचवताच कसा, याच्यासाठी माझा सत्कार केला. माझा चांगला या बुवा, म्हणून बुवाच्या म्हणून झालंय की असो लक्षात दिला. आपण खरोखर बुवांबरोबर वारी करताना हीच एक मजा वेगळी असतात. कारण बुवा आता बघा याच्यावरसून ते आता मी राईचो पर्वत बुवा करणार, काहीतरी म्हणून सांगणार. पण माता कैलासवासी अनंत वामन नारकर बुवा, सन्माननीय बुवा कैलासवासी अनंत वामन नारकर यांच्या स्मरणार्थ बुवा कृष्ण नारकर यांच्याकडून 500 रुपयाचा लाख मोलाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आहे. धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी अनंत वामन नारकर यांच्या
आत्म्यास चिरशांती लाभो अशी त्या महालक्ष्मीचरणी प्रार्थना करतोय आणि इथले बसलेल्या तमाम भजन रसिकांना उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य लाभावं अशी त्या महालक्ष्मीचरणी प्रार्थना करतोय. कारण उदंड आयुष्याबरोबर उत्तम आरोग्य, आरोग्य हा उत्तम आरोग्य हा खरा अजय दाखवतो. अशा करूची काय गरज दाखवतो. ब्रेसलेट बघा असं वाटणार ना. 4 वाजले तरी चालती बघा हाताकडे ब्रेसलेट काय हे माणूस बाकी एकदम दिलदार राजा माणूस प्रश्नच नाही. बेर्डे साहेब आज लय मजा येते काय काळजीच नाही काय. फक्त तुम्ही बुवानी सांगल्या वगैरे तुम्ही खरोखर भजन रसिक आहात ना. तुम्ही खरोखर सुद्धा भजन रसिक आहात मायबा भजन रसिक आहात. पण पत्नी ही काय क्षणासाठी पत्नी आहे पण अनंत काळासाठी कोण आहे की आजी माता आहे. त्या आजीसाठी जोरदार टाळी वाजवा. म्हणजे महालक्ष्मी मंदिरात येऊन भजन करण्याची सुसंधी मला मिळाली ना. म्हणजे असा भजन रसिक आजी पण बघा ढक्क्यावर बसून बारी बघता. आजी हालायचं नाही दिवस बघूया काय का हसत खेळत असेल राहा. त्याला कसा ह्या माझा चांगलं लक्ष दिला. पण अनंत काळासाठी पत्नी माता आहे. किती रूप आहेत तिची. या स्त्रीचं रूप किती आहे बघा. ज्यावेळी अन्न बनवते, ज्यावेळी स्त्री अन्न बनवते त्यावेळी ती कोण असते अन्नपूर्णा देवी असते. ज्यावेळी आपल्या मुलांना अभ्यास शिकवते, ज्यावेळी स्त्री आपल्या मुलांना अभ्यास शिकवते त्यावेळी कोण असते माता सरस्वती असते. आणि ज्यावेळी आपल्या घरावरती कोणतरी वाकड्या नजरेने बघत असते त्यावेळी हातात शस्त्र घेऊन कोण असते चंडिका असते. दुर्गा देवी अरे ही रूपा आहे. नवदुर्गाची रूपा आपण देवी पुजतोय. आता सध्या काळात म्हणजे एकदम फॅडीला म्हणजे दररोज नवीन नवीन साडी हो. काय दररोज नवीन नवीन साडी हो. म्हणजे राखाडी झाली. आज राखाडी आला. राखाडी चालू होतो नशीब आता राखाडी लाल पिवळी हिरवी नारंगी. अहो सांगण्याचं तात्पर्य देवी तुमका सांगल्यान नाही हो हे साडी घाला म्हणून. हो दुकानदाराने बाजार केलेली. नवदुर्गाने काय केलं. आज नवरात्री आपण का साजरी करतो की ज्यावेळी या पृथ्वी तलावरती भक्तांना त्रास देण्यासाठी, भक्तांना नामोहरण करण्यासाठी ज्यावेळी सर्व दैत्य उन्मत्त झाले होते त्याचा सरदार कोण राजा कोण महिषासूर. कोण महिषासूर. हा दगडी गेलो माझा आधी तुम्ही नाही आमचे बातमी बुवा हा दगडी गेलो वाद नाही तर उलटू शकते काढतात माका महिषासूर म्हटल्या. असं होणारच नाही कधी. महिषासूर त्या महिषासुराने आपले सर्व सैनिक पाठवले लढण्यासाठी. किती दिवस युद्ध झालं 9 दिवस 9 रात्र युद्ध झालं. काय 9 दिवस 9 रात्र त्या राक्षसांना शुंभ निशुंभ दुर्गासूर बऱ्याच राक्षसांचा वध त्या कोणी केला त्या दुर्गा देवीने केला, त्या महालक्ष्मीने केला. आणि ज्यावेळी 10व्या दिवशी तिला ठार मारलं त्यावेळी तिच्या साडीचा कलर बघताच तर रक्ताने माखलेला होता. ती काय नवीन नवीन साडी घालून राक्षसांबरोबर लढत जात नाही होती. ती सांगायची गरज का. कारण या काहीतरी आता फॅड चालला तर पण धोका आहे. बरोबर नाही बेर्डे साहेब. म्हणून म्हटला ह्या चालणारा नाही. कारण आपण त्या भगवतीचं त्या महालक्ष्मीचं आपण भजन कीर्तन नामस्मरणात खरोखर तुम्ही ठेवलात. वाटतं तर तुमचा ऑर्केस्ट्रा पण ठेवला असताच मोठं. काय ऑर्केस्ट्रा मोठं मोठं ठेवण्याचं कोणती सध्या ती 80,000 90 का 2-2 3 लाख येतं कोणती हो. हा गौतमी पाटील. पण तुम्ही नवरात्रीमध्ये ह्या भजन ठेवलं ते का जोरदार टाळ्या माझ्या मायबाप भजन टाळी वाजवित राहा. टाळीचे 3 फायदे होत. टाळी वाजवण्याचे 3 फायदे. पहिलो टाळी वाजवण्याचा फायदा म्हणजे 1 नंबरचा फायदो. ज्यावेळी तुम्ही भजनामध्ये अशी टाळी वाजवत असणार तर त्यावेळी काहीतरी डेंग्यू मलेरिया याची जर मच्छर आजूबाजू फिरत असा की आधी आपल्याला मरतात. म्हणजे रोगराई मुक्त आम्ही बुवा करता. बरोबर की नाही. दुसरं महत्वाचं फायदो जर भजन कीर्तन ऐकत असताना भजना तुम्ही ऐकत असताना जर समजा तुमका झोप इली आणि कोणतरी वस्तू त्या खांब्यात टेकलो
आणि त्याचा डोळा लागलो आणि जर तुम्ही खडखड खडखड अशी टाळी वाजवलात तर तो आधी उठता. बरोबर आहे गो? बरोबर. आणि तिसरं महत्वाचा फायदो हे आपल्या हाताच्या पंजांवर आहे बघा, या आहेत ना, नसा आहेत ना या रेषा सगळ्या, तर त्या ज्यावेळी तुम्ही अशा टाळ्या वाजवता भजनामध्ये त्यावेळी त्या हातांच्या नसांचं एकदम घर्षण होऊन जातं आणि त्याच्यातून ब्लड सर्क्युलेशन चांगला होता, म्हणजे अटॅक येऊची भीती नाही. म्हणून येतात जोरदार टाळ्या वाजवू पाहिजे. बरोबर नाही? चांगला सांगणार, वाईट काय सांगणारच नाही. बाकी तुम्ही एकदम मजेत एकदम जोरदार जा. आज म्हणजे तुम्ही दोनशे सूटपीठ एकदम तुमचं एकदम म्हणजे माका खरं असं वाटतं तुम्ही हयराटच बसला एकदम भारी. काय बुवा काहीतरी असला तर अशी भगवी शाल जरा दिसली का जरा बरा वाटत. आज बुवा घाई गडबडीत विसरली आणि त्यांनीच माका सांगलेला भगवी शाल गळ्यात होई, त्यांच्या आज्ञेचं पालन करते. भगवी शाल कारण जर नसेल, जर भगवान नसेल खांद्यावर, जर भगवान असेल खांद्यावर तर पारका बसेल उरावर. म्हणून भगवी शाल हवी. तू पण पॅटर्न उठलं रे भावकी म्हणून की काय असं खरोखर. पण बुवा याक बाकी बरं सांगल्याने, कारण मंदिरं बांधली जातात, बरेचसे कार्यक्रम होत जातात, मोठे मोठे कार्यक्रम होतात, पण सातत्य राखणे कार्यक्रमाचं हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही कदम पांचाळ पाटील बुवा, आमचे गुरुवरे कदम पांचाळ पाटील पासून जी तुम्ही आमच्या बागवे बुवांपासून अर्जुन तावडे बुवांपासून इथे भजनं घ्या झाली आणि सातत्य तुम्ही राखलात. आमच्यासारख्या एका छोट्याशा कलावंताला माझ्यासारख्याला इथे तुम्ही बारी करण्याची पुन्हा एकदा या गावात संधी दिला, बरोबर लाख लाख आभार मानतोय. आणि हे सातत्य राखणं हे गरजेचं आहे. आणि सातत्य कधी राखलं जातं बुवा, तर त्या गावाची एकजूट, बरोबर नाही? गावात एकजूट हवी. गावात एकजूट असली तर कार्यक्रम होत राहणार. पण बघा एक उदाहरण देतो, ज्यावेळी झाडू असते, झाडू, आणि त्या झाडूच्या मुगड्यामध्ये सगळे हिर एकत्र असतात, तोपर्यंत त्या झाडू किंमत किती? 150 ते 200. आणि ज्यावेळी त्या मुगड्यातून एक एक हिर बाजूला पडतो त्यावेळी त्याची किंमत काय झाली? कचरा. द्राक्षांचं घड बघा, द्राक्षांचं घड जर समजा घडात द्राक्ष असली तर त्याची किंमत किती? 100 रुपये किलो, 125 रुपये किलो. पण टोपलेत पडलेली द्राक्ष असतात बघा, बाजूक ठेवलेली, त्यांचं दर किती? 10 रुपये किलो. म्हणून काय सांगण्याचं कारण एकच आहे, अशी तुमची जी एकजूट आहे ना, तशी एकजूट अखंड ठेवा. एकदा त्या महालक्ष्मीच्या प्रार्थना करतो आहे की आडवीचे ग्रामस्थ सर्व एकजुटीने असे वर्षानुवर्ष कार्यक्रम करावे आणि त्याला उत्तम आयुष्य मुक्त मार्ग लावावं, अशी त्याची प्रार्थना करतो आहे. शाबास. पण बाकी बुवा माका काय जास्त काय बोलले नाही, पण आज कळीची काढूकच आहे. कारण मी एवढं पहिल्यांदाच एकदम असं एकदम कडक भारी यांच्यावर केल्याबरोबर बुवांका पण एकदम चेवलो. पण बुवा पण तसे एकदम कमी समजा नको तुम्ही. बुवा पण आमचे एकदम ना तसे मला सांगायची गरजच नाही. पण बुवांकडे जर तुम्ही कधी गेला, हा ह्या महत्वाचा का, बुवांच्या कधी घरी गेला तुम्ही मागे बघा, म्हणजे तुमका बुवांकडे गेलाच मास्तरला तुमका. एकदा काय झाला, दोन पाहुणे एकदा बुवांच्या घराकडे गेले. बुवा तशी एक नंबर कंजूस होता. सांगले त्या काय, कधी आम्ही काही रस्त्यात गेला होता त्यांना कोणतरी असे 4-5 जण असे भेटणार, चहा देणार, भजी देणार, वडे देणार असे असणारच. पण बुवा नाही कंजूस. बुवांकडे एकदा 2 पाहुणे गेले, गजर सांगितले तुका चुटको सांगते रुपवलीवर जाऊया, अशी मजा होतच राहणार. बुवांच्या घरी 2 पाहुणे गेले. पाहुणे गेल्याबरोबर बुवाने सांगितले नाही, अगं माझे जिवलग मित्र आले आहेत. बोलले खोटा माझे जिवलग 2 मित्र आले, त्यांना चल पटकन त्यांना चहा दे, भुग्या करून चहा त्यांना करून दे. तेव्हा आमची वहिनी म्हणता, म्हणजे यांची मिसेस, चाय करणार कशी? साखर नाही, पावडर नाही, दूध नाही, वेलची, काय करू कशी? काय साखर नाही, पावडर नाही, दूध नाही, पाणी नाही, वेलची नाही, चाय करणार कशी? या तुझा आधी सांगत नाही झाला.
बुवा भडकले एकदम, माझे जीवलग दोन मित्र येईल, सांगा काय झाला, आधी आणून ठेवलं असतंय ना. चल ठीक आहे म्हणाली, रवू कर तेव्हाच सत्य सत्य आता बघा अशा म्हणजे हसा तुम्ही असे हसत राहा, हसा आणि लट्ट व्हा. काय शिरोकर तिने परत आमच्या वहिनी चालू केल्या, रवू नाय साखर नाय वेलची नाय परत बुवा भडकले. एवढा सगळ्या आपल्या घरात नाही प्रकाश पारकर बुवा, मी एवढा घरात तू सांगलंच नाही कशा दोघांचा कडकडावर भांडण झाला. ती म्हणता किती वेळा तुमका सांगला आणून ठेवत जावा म्हणून, नुसते भजना करीत राहतात रात्रंदिवस, लक्ष नाही तुमचं, ठेवा त्यांना नेऊन, माझं लक्ष नाही म्हणून. आणि एवढा सगळ्या नसताना तुम्हाला सांगलंच नाही कशा जोरदार भांडण झाला. एवढा भांडण विकोपाक पोचला, बुवाने आमच्या रागात दिले आणि धरून एक आमच्या वहिनीच्या श्रीमुखात ठेवून दिल्या. श्रीमुखात ठेवून दिल्याबरोबर पाहुणे समाजले. जोरदार काहीतरी भांडण झालेला असा, आपण गप घरात गेलेला बरा. त्याने आपलं काढतो पाय काढल्याने बाहेर गेले. बाहेर जरा पुढे पाहुणे गेल्याबरोबर बुवा परत येले, म्हणतात अगं लागलं काय तुला, अगं लागलं काय तुला. म्हणतात नाही हो, पण जरा जोरातच मारलास. लागलं काय तुला, ठीक आहे. नाही ग मी असं तुझ्यावर म्हणजे खराखर भांडत नाही होतं, खोटा भांडत होते. ती म्हणते मी पण खरं सांगत होते, मी पण खरा सांगत नाही होतं, मी साखर पावडर नाही खोटा सांगत नाही होतं. तितक्या तो पाहुणे गेले, ते बुतुरीले, ते म्हणतात आम्ही तरी खरे करीतोय बाहेर गेला, आम्ही पण खोटं. पण आज बघा हा नवरात्रीचा सण, कारण आज आम्ही हसी मजाक तेवढा तुमचा अध्यात्म पण सांगण्याचा प्रयत्न करणार. कारण आज 10व्या दिवशी काय येतो, दसरा येतो. आणि दसऱ्या दिवशी बुवा काय करतात, सोनं लुटलं जातं. मंडळी हा गमतीचा विषय नाही, आज ऐकून घ्या, या लहान मुलांसाठी खूप महत्वाचं आहे की दसरा आणि दसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण काय करतो, सोनं लुटतो. म्हणजे आपट्याची पानं घेऊन सोनं लुटतो. ती सोनं लुटायची प्रथा कधीपासून झाली ते तुम्ही सांगतो ते ऐका. की ब्राह्मण मुलगा होता आणि तो आपल्या गुरुच्या घरी, त्या आपला गुरु त्याच्या घरी तो जाऊन विद्याभ्यास करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो ब्राह्मणाचा मुलगा म्हणतो आहे, गुरुजी माझं शिक्षण पूर्ण झालं, आता काहीतरी गुरुदक्षिणा माझं सांगा, माझ्याकडून गुरुदक्षिणा घ्या. तर गुरुजी म्हणाले, बाबा तू या वेदाभ्यासामध्ये पारंगत झाला, अशी तुझी ख्याती पुढे वाढून दे, हीच माझी गुरुदक्षिणा. मुलगा म्हणतोय ब्राह्मणाचा, नाही नाही मला गुरुदक्षिणा द्यायचीच आहे, तुम्ही गुरुदक्षिणा मागा. हट्टाला भेटला तो. तेव्हा त्या गुरुजींना पण खूप राग आला. मला तुला मी सांगितलं ना मला गुरुदक्षिणा नको, पण तू हट्टाला जर भेटला असेल तर मला काय दे, 1000 स्वर्ण मुद्रा, म्हणजे सोन्याची नाणी 1000 मागितली. त्या मुलाला काय कळलं नाही हो, सोन्याची 1000 नाणी. म्हणून ठीक आहे आणून देतो म्हणून सांगितलं. आणि तो काय केला, आपल्या घरी गेला, आपल्या वडिलांना सांगतोय की मला गुरुजींना 1000 स्वर्ण मुद्रा द्यायचे आहेत. ब्राह्मण म्हणतात आपण काय भिक्षा मागणार, पूजा अर्चा करणार, भटकी करणार आणि आपला उदरनिर्वाह करणार, कुठे आपल्याकडे सोनं नाणं येणार. तो म्हणला ठीक आहे, मग कुठे सोनं मिळेल, तर म्हणलं राजाकडे मिळेल. आणि त्यावेळी राज्याकडे कोण होता, दशरथ राजा, प्रभू रामचंद्रांचं वडील दशरथ राजा राज्य करत होते. त्यांच्याकडे गेला आणि म्हणतो मला 1000 स्वर्ण मुद्रा द्या. राजाने तात्काळ आदेश दिला. त्या दशरथ राजाने म्हणाला मंडळाला, आपल्या बोलायला मंत्र्यांना सांगितलं की या बालकाला 1000 स्वर्ण मुद्रा द्या. ते मंत्री म्हणतात काय की मला पूजा अर्चा झाली, होम हवन झालं, त्याच्यामध्ये सर्व स्वर्ण मुद्रा खर्च झाले, 1000 स्वर्ण मुद्रा आपल्या तिजोरीत नाही. त्यावेळी मला कुठे भेटतील स्वर्ण मुद्रा, तर कुठे भेटतील, इंद्राकडे स्वर्गात मिळतील. आणि म्हणून काय झालं बघा, ते तोडला तो, काय नाही करतो, भजन नाही का केलं. तर त्या 1000 स्वर्ण मुद्रा कुठे भेटतील, त्या इंद्राकडे भेटतील. आणि म्हणून तो इंद्राकडे भेटल्यानंतर दशरथ राजा काय म्हणाला, आपण त्या इंद्राकडे मागूया, आणि जर इंद्राने 1000 स्वर्ण मुद्रा दिल्या नाही तर आपण काय करू, त्याच्याशी युद्ध करू, स्वर्गामध्ये जाऊन त्याच्याशी युद्ध करू, त्याला पराभूत इंद्राला करू आणि स्वर्ण मुद्रा घेऊन येऊ. आणि झालं काय, हे सर्व नारदाने त्या शेंडीवाल्याने ऐकल्या. नारदाने आणि गेला कुठे, इंद्राकडे गेला. म्हणा दशरथ राजा तुझ्याकडे स्वारी करणार आहे, तुला तुझ्याशी युद्ध करून 1000 स्वर्ण मुद्रा घेऊन जाणार. त्यावेळी इंद्राने काय केलं, युद्ध नको काय नको, त्या स्वर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. पाऊस पाडल्याबरोबर झालं काय,
पाऊस पडला त्या राजामध्ये, त्या राजवाड्यामध्ये पाऊस पडल्यानंतर त्या स्वर्णमुद्रांचा, त्या राजाने त्या स्वर्णमुद्रा सर्व पोत्याने पोती 2-4 पोती स्वर्णमुद्राचो सोन्याचो 2-4 पोत्यांचो पाऊस पडल्याने आणि त्या बालकाने घेतला आणि काय केला तो आपल्या गुरुजींकडे गेला. म्हणा तुम्हाला 1000 स्वर्णमुद्रा पाहिजे होत्या, मी तर गोण्या भरून घेऊन आलो. मग राजा त्या गुरुजीने काय केलं, त्या स्वर्णमुद्रा मला 1000 दे, बाकीच्या तू काही कर. तो मला करणार तरी काय. तर त्याने काय केलं, त्या मुलाने 1000 स्वर्णमुद्रा त्या आपल्या गुरुजींना दिल्या आणि बाकीचे पोती त्या गावाच्या बाहेर वेशीकडे त्या आपट्याच्या झाडाखाली लावून ठेवल्या. आणि त्या आपट्याच्या झाडाखाली त्या स्वर्णमुद्रांच्या पोती. सकाळ झाली, चर्चा चालू झाली गावामध्ये. एवढं सोनं आलं कुठं, सोन्याचं करायचं काय, मीटिंगवर मीटिंग. बचत गटात 4 पैसे येणे का मीटिंग कशा लागतं, कशी मीटिंग द्यायला गावातल्यांची मीटिंगवर मीटिंग करायचं काय. अशात तुमची काय झाली, संध्याकाळ होई दिली आणि गावाने ठरवल्याने काय, त्या आपट्याच्या झाडाखालचा सोना लुटायचा. आणि त्या सोना लुटल्याने त्या गाववाल्यांनी. आणि त्या दिवसापासून ती प्रथा पडली आपट्याच्या पानांनी. आता त्यावेळेला आता सोना नाही म्हणून आपट्याच्या पानाने सोना लुटतात. ही प्रथा कधीपासून आहे, त्यावेळीपासून आहे. आणि त्याची ह्या माझा नाही सांगलंय, ह्या कथाकल्पतरू म्हणून ग्रंथ, काय कथाकल्पतरू हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचा त्या उल्लेख आहे. त्यापासून ही सोनं लुटायची पद्धत आपल्याकडे चालू झाली. बुवा हे कुठेतरी आपण समाजाला देणं लागतो बुवा, काहीतरी म्हणजे हसी मजाक ठीक आहे, बरोबर आहे बुवा. पण तसे आमचे हुशारच, लय हुशारच बुवा आमचे तसे. म्हणजे शाळेत असताना म्हणजे तिने झटपट उत्तर. गुरुजींनी पण आमच्या बुवांना विचारलं नाही, प्रकाश बुवा जरा सांभाळून घ्या, प्रकाश स्टँडअप. म्हणाले भारतामध्ये सगळ्यात जास्त बर्फ कुठे पडतो, भारतामध्ये सगळ्यात जास्त बर्फ कुठे पडतो. बुवानी 60 कधी सांगल्यानी 1 नंबर हातच वर केल्यानी. म्हणाले भारतात सगळ्यात जास्त बर्फ सकाळी म्हणाले हिमालयावर पडता आणि संध्याकाळी म्हणून दारूच्या ग्लासात पडतो. हुशार एकदम मजेत हाताला बघा जे पेटून काढतले ते. रुपावलीला प्रारंभ करूया आणि बाकी काय राहिलं तर मग हळूहळू म्हणून बिंदास एकदम. कारण तुम्ही एकीचं सांगितलं, कार्यक्रम सातत्य सांगितला म्हणून या गावाबद्दल खरोखर एकच सांगेल, तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल का, तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय. आणि आडवली गावाची आडवली गावात तिसऱ्या आयऱ्या गेल्या गावाला येईल काय, पुढच्या दुसऱ्या गावाला येईल काय, दुसऱ्या गावाला येईल काय. जय भवानी. पनीद मध भग परिग सारी गपसानी द पदम पग मगरिसा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी
तुझ्याच साठी कोठे मला भेटसी कोठे मला भेटसी अनंत युगाचा नाराज नाही कोठे मला भेटसी अनंत युगाचा नाराज नाही कोठे मला माझे माहेर बनली आहे भीमरे चाची आहे भीमरे चाची आहे भीमरे चाची एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण काही माहेरची आठवण काही माहेरची आठवण काही माहेरची आठवण माझे माहेर बनली आहे भीमरे चाची आहे भीमरे चाची मनोनी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगले पापर तुम्हा देवीवर सर्व सुखाचे सर्व जाऊ